नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे कॉर्नचा पराठा कसा बनवायचा। हा मुलांचा आवडीचा पदार्थ आहे आणि ही रेसिपी 10 ते 15 मिनिटात बनते। चला तर मग साहित्य बघूया। मीठ, ओवा, बेसन पीठ, गव्हाचे पीठ, शिजवलेलं कॉर्नचं स्टफिंग घेतलं आहे। कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं, त्यामध्ये हिरवी बारीक मिरची टाकायची, कांदा टाकायचा, छान दोन्ही परतून घ्यायचं। शिजवलेले कॉर्न मिक्सरमध्ये बारीक करायचे आणि ते पण टाकून घ्यायचे। छान अशी वाफ ते स्टफिंग छान तयार होईल। एका बाउलमध्ये कॉर्नचं स्टफिंग घ्यायचं, त्यामध्ये गव्हाचं पीठ, डाळीचं पीठ टाकून घ्या, ओवा, मीठ टाकून घ्या। डाळीच्या पिठामुळे एक छान वेगळी चव येते, त्यामुळे थोडंसं डाळीचं पीठ टाका। हे स्टफिंग मळताना ह्याला पाण्याची गरज नाही लागत। 10 ते 15 मिनिटं झाकून ठेवा। बघा असा छान मऊसर गोळा तयार होतो। त्याला छान तेल लावा आणि परत एकदा छान मळून घ्या। पळपट लाटण्यावर पीठ लावून छान गोळा घ्या आणि छान अशी पातळ अशी पारी लाटून घ्या। तव्यावर आलटून पालटून भाजून तूप लावून सर्व करा। झाला तुमचा पराठा। जर तुम्हाला माझ्या कॉर्नच्या पराठ्याची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तुमच्या मैत्रिणींना, रिलेटिव्सना पण शेअर करा।